नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं लेक्चर पाहत असतो। मग याच्यामध्ये आपण काय करतो की आतापर्यंत जी काही TET परीक्षा झाली आहे त्याच्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, PYQ म्हणतो। मग या PYQचा आपण प्रत्येक प्रकरण वाईज या ठिकाणी काय करत असतो, आपण स्पष्टीकरणासह लेक्चर घेत असतो। ठीक आहे, मग आजचं आपलं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचं प्रकरण क्रमांक किती आहे, तर प्रकरण क्रमांक 11 आहे। प्रकरणाचं नाव आहे अध्यापन प्रक्रिया। आता आपण याच्या अगोदर अध्ययन प्रक्रिया पाहिलेली आहे, आता बघूया आपण अध्यापन प्रक्रिया। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय विचारला होता बघा, जॉन डुईच्या मते अध्यापन ही प्रामुख्याने डॅश डॅश प्रक्रिया मानली जाते। मग अध्यापन ही कशी प्रक्रिया मानली जाते असं विचारलं आपल्याला। कोणाच्या मते? जॉन डुईच्या मते। मग द्विध्रुवीय, त्रिध्रुवीय, एकमार्गी आणि केवळ माहिती देणे। मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे, त्रिध्रुवीय प्रक्रिया मानली जाते। कोणाच्या मते? जॉन डुईच्या मते। मग जॉन डुईच्या मते बघा हे जे तीन ध्रुव कोणकोणते आहेत बघा, पहिला आहे शिक्षक, दुसरा आहे विद्यार्थी आणि तिसरं काय आहे, समाज किंवा अभ्यासक्रम। ठीक आहे, मग ह्या तीन घटकावर आधारलेली काय आहे, त्रिध्रुवीय प्रक्रिया। तिलाच काय म्हटलं जातं, ट्रायपोलार म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? ट्रायपोलार। ठीक आहे, म्हणजे त्रिध्रुवीय म्हणजे तीन ध्रुवावर आधारित असणारे। कोणकोणते तीन ध्रुव आहेत? शिक्षक आहे, विद्यार्थी आहे आणि अभ्यासक्रम आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इथं बघा आपल्याला पहिला पर्याय दिला होता द्विध्रुवीय आहे। मग द्विध्रुवीय कोणाच्या मते आहे, तर जॉन ॲडम्स याच्या मते अध्यापनाला काय आहे, द्विध्रुवीय म्हटलं जातं किंवा त्यालाच बायपोलार म्हटलं जातं। मग याच्यामध्ये दोन घटक कोणते होते त्याच्या दृष्टीने, तर एक होता शिक्षक आणि दुसरा होता विद्यार्थी। मग जॉन डुईच्या याच्यामध्ये जॉन ॲडम्सच्या याच्यामध्ये जॉन डुई याने काय केलंय, तिसरा घटक ऍड केलाय, तो म्हणजे कोणता आहे, अभ्यासक्रम आहे। ठीक आहे, म्हणजे दोघांमधला फरक लक्षात ठेवायचा। जर जॉन डुईचं विचारलं तर किती घटक आहेत, तीन घटकावर आधारलेले आहे आणि जॉन ॲडम्सच्या मते किती घटकावर आधारलेली आहे, दोन घटकावरती आधारलेली। ठीक आहे, हा जॉन ॲडम्स अगोदर म्हटला होता आणि याच्यानंतर कोण म्हटला होता, जॉन डुई म्हटला होता। ठीक आहे, मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटा छोटा प्रश्नामधला फरक आहे, पण याच्यावरती जर आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर नसतील तर आपलं उत्तर काय होऊ शकतं, चुकू शकतं। म्हणून तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, पुढे बघूया पुढचा प्रश्न 2 नंबर, अध्यापनातील नियोजन अवस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। आता काय विचारलंय की अध्यापनामधली जी काही नियोजन अवस्था आहे ही कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय। मग पहा, मूल्यमापन, प्रतिभरण, उद्दिष्टांचे निश्चितीकरण आणि वर्गातील आंतरक्रिया। मग नियोजनामध्ये कशाचा समावेश होतो नियोजन अवस्थेमध्ये, तर याच्यामध्ये उद्दिष्टांचं निश्चितीकरण केलं जातं। ठीक आहे, म्हणजेच बघा नियोजित अवस्थेमध्ये शिक्षक वर्गात जाण्यापूर्वी काय शिकवायचं, कसे शिकवायचे आणि त्या शिक्षणातून कोणतं उद्दिष्ट साध्य झाली पाहिजे हे ठरवतात। ठीक आहे, मग हे त्यालाच आपण काय म्हणतो, नियोजन अवस्था म्हणतो। मग नियोजन अवस्थेमध्ये काय ठरवतो शिक्षक, नियोजन अवस्था कधी असते, अध्यापन सुरू होण्याच्या अगोदर असते। म्हणजे पाठ घेण्याच्या अगोदर शिक्षक जी काही पूर्वतयारी करतो, जे काही नियोजन करतो त्याला काय म्हणतो आपण, नियोजन अवस्था म्हणतो। ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय काय समावेश होतो, तर काय शिकवायचे म्हणजे एकतर आजचा घटक कोणता आहे, त्याच्यानंतर कसं शिकवायचं म्हणजे त्याच्यासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरायची आणि हे शिकवल्यानंतर विद्यार्थ्याला त्याचे उद्दिष्ट कोणते आहेत किंवा विद्यार्थ्याचे कोणतं कौशल्य काय या घटकामुळे विकसित होणार आहे हे ठरवलं जातं कशामध्ये, नियोजन अवस्थेमध्ये। ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं जातं पहा, प्री ॲक्टिव्ह फेज म्हणतात इंग्लिशमध्ये। ठीक आहे, हे छोटे छोटे नाव आहेत इंग्लिशमधले, त्याच्यावरती पण तुम्हाला एक नजर मारून ठेवायची आहे। ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 3, जॅक्सन यांच्या मते अध्यापनाची दुसरी महत्त्वाची अवस्था कोणती। कोणाच्या मते? जॅक्सन यांच्या मते अध्यापनाची दुसरी महत्त्वाची अवस्था कोणती। मग बघा पूर्वतयारी अवस्था। आता बघा पूर्वतयारी काय आहे, ही अध्यापनाची पहिली अवस्था आहे। कितवी अवस्था आहे? पहिली अवस्था आहे। याच्या मागचा प्रश्न आपल्याला त्याच्यावरती होता, आंतरक्रियात्मक अवस्था आणि उत्तरक्रिया अवस्था। मग या ठिकाणी दुसरी महत्त्वाची अवस्था कोणती आहे, तर ती आहे आंतरक्रियात्मक अवस्था। मग ही आंतरक्रियात्मक अवस्था कोणाकोणामध्ये असते, तर ही कोणामध्ये असते बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्ष होणारा संवाद आणि देवाणघेवाण म्हणजेच काय, इंटरॲक्टिव्ह फेज, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, आंतरक्रियात्मक अवस्था म्हणतात। ठीक आहे, सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं। आणि ही काय कितवी अवस्था आहे, अध्यापनाची कितवी अवस्था आहे, आंतरक्रियात्मक अवस्था दुसरी अवस्था आहे। अध्यापनाची पहिली अवस्था कोणती आहे, पूर्वतयारी आहे, त्याला आपण प्री प्लॅनिंग म्हणतो। ठीक आहे, पुढे बघूया
प्रश्न क्रमांक 3, अध्यापन प्रक्रियेत प्रतिभरण कोणत्या अवस्थेत दिले जाते? आता बघा, जर तुम्ही प्रतिभरण शब्द वाचला तर तुमची संकल्पना लवकर क्लिअर होणार नाही, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर चित्र येणार नाही की बाबा या प्रतिभरणचा अर्थ काय आहे हे आपल्या डोळ्यासमोर येणार नाही. पण जर आपण कंसामधला शब्द वाचला फीडबॅक, तर हा शब्द काय आपल्या फीडबॅक शब्द आपल्या ओळखीचा आहे. म्हणजे आपण कुठे एखाद्या समजा शॉपिंग मॉलला गेलो तर तिथं आपल्याकडून फीडबॅक घेतला जातो, किंवा एखाद्या सेमिनारला गेलो तर सेमिनार झाल्याच्या नंतर आपल्याकडून काय केलं जातं, त्यांनी एक फीडबॅक घेतला जातो. किंवा ऑनलाईन आपण काय बघा परचेस केलं, ऑनलाईन काही आपण खरेदी केली तर आपल्याला परत एक मेसेज येतो की फीडबॅक द्या, 3 स्टार द्या, 4 स्टार द्या, 5 स्टार द्या. मग त्याला काय म्हणतात, फीडबॅक म्हणतात. मग फीडबॅक कधी देतो आपण, नंतर देतो. मग बघा, पूर्वक्रिया, उत्तर क्रिया, सुप्त क्रिया आणि यापैकी नाही. मग ही कोणती असणार आहे, नंतर देतो म्हटलं ही काय असणार आहे, उत्तर क्रिया असणार आहे. प्रतिभरण ही काय असणार आहे, उत्तर क्रिया असणार आहे. मग प्रतिभरण म्हणजेच काय, फीडबॅक हे लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं, मराठी शब्द जे आपल्या ऐकण्यातले नसतात त्याच्यापेक्षा आपल्याला इंग्रजीमधले शब्द सोपे वाटतात, कारण ती संकल्पना आपली रेग्युलर म्हणजे ते शब्द प्रचलित शब्द झालेले असतील. आपण जनरली फीडबॅक हा इंग्लिश शब्द जरी असला तरी तो आपण मराठी शब्द बोलून सारखं म्हणत असतो. फीडबॅक द्या, काहीतरी मला फीडबॅक द्या, मी कसं शिकवतोय मला फीडबॅक द्या असं म्हणत असतो. ठीक आहे का, मी म्हणून का मी कसं शिकवतोय त्याचं मला प्रतिभरण द्या. तुम्ही म्हणता मास्तर का डोक्यावर पडलं का, प्रतिभरण म्हणजे काय, फीडबॅक. ठीक आहे, मग फीडबॅक कधी असतंय, उत्तर क्रियामध्ये असतंय. मग बघा, अध्यापन संपल्यानंतर विद्यार्थ्यांना किती संपादन केले किंवा विद्यार्थ्यांनी किती संपादन केलं याचे मूल्यमापन करून त्यांना सुधारण्यासाठी दिलेली माहिती म्हणजेच काय, प्रतिभरण होय. मग हे कधी होतं, ही उत्तर क्रिया आहे, म्हणजे अध्यापनानंतरची क्रिया आहे. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5, प्रभावी अध्यापनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक. आता बघा, सर्वात महत्त्वाचा घटक विचारला, कशावर परिणाम करणारा, अध्यापनावर परिणाम करणारा. मग बघा, शिक्षकाचं व्यक्तिमत्व अध्यापनावर परिणाम करतं, शिक्षकाचं व्यक्तिमत्व अध्यापनावरती परिणाम करतं. पण आपल्याला काय विचारलंय, सर्वात महत्त्वाचा घटक विचारला. मग दुसरं बघू, शाळेची इमारत. काही अंशी शाळेची इमारत सुद्धा काय करते, अध्यापनावर परिणाम करते. कारण आपण पाहिले नैसर्गिक घटक असतात किंवा काही वातावरण किंवा परिसर हा काय करतो, अध्यापनावरती परिणाम करतो, म्हणजे याचाही समावेश होतो. त्याच्यानंतर बघा, शिक्षकांचे विषयावरील प्रभुत्व हे तर 100% अध्यापनावर परिणाम करतं. पालकांची आर्थिक परिस्थिती म्हणजे पालकांची सामाजिक परिस्थिती सुद्धा काय करते, विद्यार्थ्याच्या अध्यापनावरती किंवा अध्ययनावरती परिणाम करते. पण इथं काय विचारलं आपल्याला, सर्वात महत्त्वाचा विचारला, हा शब्द महत्त्वाचा आहे. मग आपलं उत्तर काय येईल, शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व हे काय आहे, अध्यापनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, म्हणजे तसं पाहिलं तर हे 4ही घटक आहेत, पण या 4ही मधला पहिला कोण किंवा 4ही मधला सगळ्यात महत्त्वाचा कोण आहे, तर शिक्षकाचं विषयावरील प्रभुत्व आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, शिक्षक जर आपल्या विषयात सखोल ज्ञान बाळगून असेल तरच तो संकल्पना स्पष्टपणे मांडू शकतो, ज्याचा थेट परिणाम काय विद्यार्थ्याच्या आकलनावर होतो. म्हणजे शिक्षकाचं जर एखाद्या विषयावरती प्रभुत्व असेल, त्याचे जर सगळ्या कन्सेप्ट, त्याच्या जर सगळ्या संकल्पना क्लिअर असतील तर तो विद्यार्थ्यापर्यंत काय करू शकतो, सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये मांडू शकतो. जर शिक्षकालाच माहीत नसली एखादी संकल्पना तर तो विद्यार्थ्याला शिकवू शकतो का, नाही शिकू शकत. म्हणून शिक्षकाचे विषयावरील प्रभुत्व हे काय आहे, अध्यापनावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, अध्यापन ही एक कला आहे असे का म्हटले जाते. बघा, आता काय विचारलंय, अध्यापन ही एक कला आहे, पण मग असं का म्हणतात की बाबा अध्यापन कला आहे. मग बघा, त्यास कौशल्याची जोड लागते, त्यात कल्पकता वापरता येते, ती उपजत असते आणि उत्तर राहील आपलं वरील सर्व. मग अध्यापन ही एक कला आहे, मग ती का कला आहे, तर त्यात कौशल्याची जोड लागते, त्यात कल्पकता वापरता येते आणि ती काय उपजत असते. काही अंशी उपजत असते, काही अंशी तुम्ही सरावाने अध्यापन शिकवू शकतात, कौशल्य शिकू शकता. ठीक आहे, पण ही एक कला असल्यामुळे कला शक्यतो तर काय असतात, उपजत असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये तुमच्या महा TETचा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली अशी टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे, मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता फक्त ह्या प्रश्नपत्रिकाच भेटतील का, याचे उत्तरं भेटतील, तर तुम्हाला प्रश्नपत्रिका त्याच सोबत त्याची उत्तर सूची सुद्धा भेटेल. म्हणजे तुम्हाला उत्तरं शोधित बसण्याची गरज नाही किंवा याला त्याला विचारण्याची गरज नाही की याचं उत्तर काय आहे, त्याचं उत्तर काय आहे.
तुम्हाला त्याची उत्तर सूची सुद्धा दिली जाईल. म्हणजे एखादा प्रश्न तुम्हाला कळत नसला तर डायरेक्ट उत्तर सूची बघायची, उत्तर काय आहे बघून घ्यायचं. ठीक आहे. मग आता बरेच जण विचारतात सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधीपासून झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील, तर कधीपासून 2013 पासून आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला. ठीक आहे. 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो सर पेपर 1च्या देणार की पेपर 2च्या देणार. मग ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कोणत्या भेटतील, तर तुम्हाला पेपर 1च्या पण भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला पेपर 2च्या सुद्धा भेटतील. ठीक आहे. पेपर 1च्या पण भेटतील, पेपर 2च्या पण भेटतील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही विचारता सर फक्त प्रश्नपत्रिका आणि उत्तरच देणार किंवा उत्तर सूचीच देणार, पण मग आम्हाला अभ्यासाला अजून काय देणार त्याच्यासोबत, तर तुम्हाला अभ्यासाला त्याच्यासोबत अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा देणार आहे. मग यामध्ये कोणते विषय असतील, मराठी असेल, हिंदी असेल किंवा ज्याला इंग्रजी घ्यायचं असेल त्याला इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स असतील. मित्रांनो एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत आपल्या. आता समजा मानसशास्त्राच्या नोट्सचा जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे काय होणार 100% आपल्या मानसशास्त्राच्या नोट्समधूनच विचारले जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की TET परीक्षेला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो असतो शालेय पुस्तकं. मग ही कोणती शालेय पुस्तकं, तर इयत्ता 4थी पासून इयत्ता 8वी पर्यंतची शालेय पुस्तकं. मग या शालेय पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स दिल्या जातील. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वीचा इतिहास असेल, इयत्ता 4थी ते 8वी भूगोल, इयत्ता 4थी ते 8वी राज्यशास्त्र आणि इयत्ता 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. ठीक आहे. मग मित्रांनो याची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये याची किंमत आहे. किती किंमत आहे, फक्त 200 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सॲपला एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला 9689141630. काय नंबर आहे, 9689141630. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला लगेच स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि नंबर चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही आपल्याला. म्हणून पैसे काय करायचे, आपल्याला 139 रुपये स्कॅनरवरती पाठवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट झाल्यावरती म्हणजे स्कॅनरवरती पैसे पाठवले तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर 9689141630 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्यावर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण मटेरियलच्या PDF फाईल तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केल्या जातील. ठीक आहे. या PDF फाईल तुम्हाला कुठं दिल्या जातील, व्हॉट्सॲपवरतीच दिल्या जातील मित्रांनो. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाचे वैशिष्ट्ये दर्शवत नाही. बघा काय विचारलंय, दर्शवत नाही असं विचारलं. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, प्रश्न वाचताना बारकाईने वाचायचा. मग बघा अध्यापन हे हेतुपूर्ण असते, बरोबर आहे. अध्यापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, बरोबर आहे. अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग अध्यापन म्हणजे केवळ माहितीचे संक्रमण. हे बघा इथं काय केवळ माहितीचे संक्रमण टाकलंय म्हणून हे काय अध्यापनाचं वैशिष्ट्य नाही. मग आपलं उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक 2 ब हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला आता इथं आपल्याला नाही विचारलं होतं म्हणून हे उत्तर आहे. पण मग अध्यापनाची वैशिष्ट्ये काय आहेत हे लक्षात ठेवा. काय वैशिष्ट्य आहे, अध्यापन हे काय असतं, हेतुपूर्ण असतं किंवा सहेतुक असतं. अध्यापन ही काय एक सामाजिक प्रक्रिया सुद्धा आहे. त्याच्यानंतर अध्यापन हे कसं असती, द्विमार्गी प्रक्रिया आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. मग अध्यापन म्हणजे केवळ बघा माहिती नसून ते काय विद्यार्थ्याच्या वर्तनात अपेक्षित बदल घडवून आणणे आहे. त्यांनी इथं काय दिलं होतं की अध्यापन म्हणजे केवळ माहितीचे संक्रमण आहे. तर केवळ माहितीचं संक्रमण नसून ते काय आहे, विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्याचं काय एक साधन आहे किंवा बदल घडवून आणणे होय. ठीक आहे. पुढे 8 नंबर, अध्यापनातील मूलभूत घटकामध्ये कोणाचा समावेश होत नाही. बघा बरं का, आता इथं काय होतं, आपण गडबड प्रश्न वाचतो की अध्यापनातील मूलभूत घटकामध्ये कोणाचा समावेश होत इथपर्यंतच वाचतो आणि मग शिक्षक आपण उत्तर लिहून टाकतो आणि मग आपलं उत्तर चुकतं. का चुकतं, तर त्यांनी काय विचारलंय की कोणाचा समावेश होत नाही. म्हणून शेवटचा जो शब्द आहे ना, कधी कधी त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं की तिथं आहे विचारलंय की नाही विचारलंय.
अचूक विचारलंय की बरोबर विचारलंय, काही ठिकाणी अयोग्य असं सुद्धा विचारलं जातं. अयोग्य, अचूक, चूक, बरोबर. मग ह्या शब्दामधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मग बघा, मूलभूत घटकामध्ये कोणाचा समावेश होत नाही? शिक्षकाचा समावेश होतो, विद्यार्थ्याचा समावेश होतो, अभ्यासक्रमाचा समावेश होतो. मग या ठिकाणी क्रीडांगणाचा समावेश होत नाही. कशामध्ये? तर मूलभूत घटकामध्ये. ठीक आहे. मग अध्यापनातील मूलभूत घटक कोण आहेत? शिक्षक आहे, विद्यार्थी आहे आणि अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. हे काय आहेत? अध्यापन प्रक्रियेचे 3 मुख्य खांब आहेत. कोणकोणते आहेत? बघा, लक्षात ठेवा. अध्यापनातील 3 मुख्य खांब कोणते आहेत? एक आहे शिक्षक, दुसरा आहे विद्यार्थी आणि तिसरा काय आहे? अभ्यासक्रम आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9. अध्यापन पद्धतीची निवड करताना शिक्षकाने प्रामुख्याने कशाचा विचार करावा? आता काय सांगितलंय? तुम्हाला अध्यापन पद्धतीची निवड करायची. मग निवड करताना कशाचा विचार करायचा विचारलं. मग बघा, स्वतःची आवड, मुख्याध्यापकाची सूचना, विद्यार्थ्यांची वयोगट आणि क्षमता आणि वेळेची उपलब्धता. मग यापैकी आपण अध्यापन पद्धती निवडताना कशाचा वापर करतो? विद्यार्थ्याचा वयोगट आणि त्याची क्षमता. ठीक आहे. पुढे जाऊया. मग हे अध्यापन आपलं नेहमी कसं असलं पाहिजे याच्यावरती प्रश्न विचारला जातो की अध्यापन नेहमी कसे असावे. तर अध्यापन नेहमी कसं असलं पाहिजे? विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे. म्हणून त्यांच्या मानसिक स्तराचा, त्यांच्या मानसिक क्षमताचा, शारीरिक क्षमताचा किंवा बौद्धिक क्षमताचा विचार करून त्या ठिकाणी अध्यापन पद्धती निवडणं काय असतंय? अनिवार्य असतंय. ठीक आहे. पुढे बघा 10 नंबर. अध्यापन प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते असते? आता काय विचारलंय की अध्यापन प्रक्रियेचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे असं विचारलंय. अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, परीक्षा घेणे, शिस्त लावणे. मग यापैकी प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे? तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं. हे कशाचं प्रमुख उद्दिष्ट आहे? तर अध्यापन प्रक्रियेचं आहे. ठीक आहे. मग बघा, शिक्षण आणि अध्यापन यातून विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व अंगाने विकास होणे अपेक्षित असतं. मग सर्व अंगाने म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? सर्वांगीण विकास म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 11 आहे. सूक्ष्म अध्यापन ही पद्धत कशासाठी वापरतात? सूक्ष्म अध्यापन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मायक्रो टीचिंग. काय? सूक्ष्म अध्यापनालाच काय म्हणतो आपण? मायक्रो टीचिंग म्हणतो. मग मायक्रो टीचिंग कशासाठी वापरलं जातं? तर ते शिक्षकांच्या कौशल्यांच्या विकासासाठी हे मायक्रो टीचिंग वापरलं जातं. ठीक आहे. मग बघा, सूक्ष्म अध्यापन ही शिक्षक प्रशिक्षणातील एक पद्धत आहे ज्याद्वारे विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा सराव केला जातो. ठीक आहे. पुढे बघा 12 नंबर. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी परिपक्वता घटक कोणाशी संबंधित आहे? कोणता घटक? परिपक्वता. मग परिपक्वता कशासाठी असणार आहे? कोणासाठी असतो? तो विद्यार्थ्यासाठी असतो. की बाबा विद्यार्थ्याची शारीरिक आणि मानसिक जर परिपक्वता नसेल तर त्याला कोणतेही कठीण ज्ञान आत्मसात करता येणार नाही. ठीक आहे. मग परिपक्वता हा घटक कोणाशी संबंधित आहे? तर तो विद्यार्थ्याशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 13 नंबर. उद्गामी पद्धती म्हणजे काय? कोणती पद्धती? ही उद्गामी आणि अवगामी या 2 पद्धती लक्षात ठेवायच्या बाबा. दोन्हीवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग उद्गामी म्हणजे काय? उदाहरणाकडून नियमाकडे, त्यालाच काय म्हणतो आपण? उद्गामी म्हणतो. मग याच्यामध्ये काय केलं जातं? आधी बघा, अगोदर काय केलं जातं? उदाहरण दिलं जातं आणि त्यावरून काय केलं जातो? सामान्य नियम सांगितला जातो. त्याला काय, कोणती पद्धत म्हणतात? त्याला उद्गामी पद्धत म्हणतात. म्हणजे आधी उदाहरण सांगायचं आणि ते उदाहरण सांगून झाल्यावर त्याच्यानंतर नियम सांगायचा. त्याला कोणती पद्धत म्हणतो आपण? उदाहरणाकडून नियमाकडे म्हणतो. ठीक आहे. त्यालाच आपण उद्गामी सुद्धा म्हणतो. ठीक आहे. पुढे बघा, लगेच अवगामीवरती प्रश्न आहे. म्हणजे उद्गामी आणि अवगामी दोन्हीवरती प्रश्न आहे आणि ह्या दोन्ही कशा आहेत? एकमेकांच्या उलट्या आहेत. उद्गामीमध्ये आपण कोणाकडून जात होतो? उदाहरणाकडून कोणाकडे जात होतो? नियमाकडे जात होतो. ठीक आहे. आणि अवगामीमध्ये काय होतंय? आपण नियमाकडून कोणाकडे जातोय? उदाहरणाकडे जातोय. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, अवगामी पद्धती इथं काय विचारलाय प्रश्न बघूया आपला. अवगामी पद्धती कोणत्या स्तरासाठी अधिक उपयुक्त ठरते? प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पूर्व प्राथमिक आणि अंगणवाडी. मग या ठिकाणी कुठं माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी काय होणार आहे? अवगामी पद्धती अधिक उपयुक्त ठरणार आहे. का? तर अवगामी पद्धतीमध्ये काय केलं जातं? आधी नियम सांगितला जातो जो समजून घेण्यासाठी काय उच्च बौद्धिक क्षमतेची गरज आहे. प्राथमिक अंगणवाडीमधल्या मुलांना आपण कुठले नियम सांगितले तर त्यांच्या डोक्यामध्ये बसणार नाहीत. म्हणून या ठिकाणी कशी क्षमता लागते नियम समजून घ्यायला? उच्च बौद्धिक क्षमतेची गरज असते. म्हणून ही माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरासाठी ही काय अधिक उपयुक्त ठरते. ठीक आहे.
पुढे बघा 14 नंबर, अध्यापन ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया आहे, ही व्याख्या कोणी केली? अध्यापन ही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया आहे, ही व्याख्या कोणी केली असं विचारलंय. मग ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही नेड फ्लँडर याने ही व्याख्या केलेली आहे. मग नेड फ्लँडर यांनीच काय म्हटलेलं आहे की वर्गातील आंतरक्रियेचं विश्लेषण मांडले. ठीक आहे, वर्गातील आंतरक्रियेचं काय केलं त्यांनी? विश्लेषण मांडलेलं आहे. आंतरक्रिया म्हणजेच काय? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल्या क्रिया प्रतिक्रिया. ठीक आहे, पुढे बघा 16 नंबर, अध्यापन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला शिकवण्यासाठी उत्तेजन देणे, मार्गदर्शन करणे व दिशा दाखवणे, ही व्याख्या कोणी केली? बघा आता अध्यापनाच्या व्याख्या सुद्धा जशा अध्ययनाच्या व्याख्या विचारल्या जातात आपल्याला, तशाच अध्यापनाच्या व्याख्या सुद्धा विचारल्या जातात. शिक्षणाच्या व्याख्या आपण याच्या अगोदर पाहिलेल्या आहेत. मग आता अध्यापनाच्या व्याख्या बघा. मग अध्यापन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला शिकवण्यासाठी उत्तेजन देणे, मार्गदर्शन करणे, दिशा दाखवणे, ही व्याख्या कोणाची आहे? तर ही बर्टन यांची व्याख्या आहे. ठीक आहे, मग बर्टन यांनी अध्यापनाला काय म्हटलंय? तर एक मार्गदर्शक प्रक्रिया म्हटलंय. काय म्हटलंय? मार्गदर्शक प्रक्रिया म्हटलं. मग बघा, उत्तेजन देणे, मार्गदर्शन करणे आणि दिशा दाखवणे. तुम्हाला हे सगळे शब्द पाठ करायचे नाही, तुम्हाला फक्त काय करायचंय? बर्टन म्हटलं की बर्टन काय म्हटलं अध्यापनाला? मार्गदर्शक प्रक्रिया म्हटलं, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मार्गदर्शक प्रक्रिया कोण? बर्टन. मग त्याच्यामध्ये हे सगळं आलं. ठीक आहे, म्हणजे हे काही की शब्द आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जाण्यापेक्षा अगोदर एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपला रेकॉर्डेड कोर्सचं वैशिष्ट्य काय आहे की हा रेकॉर्डेड आहे. रेकॉर्डेड का आहे? तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही व्हिडिओ पाहू शकता आणि एखादं प्रकरण समजलं नाही तर ते पुन्हा कितीही वेळेस पाहू शकता. म्हणून आपण या ठिकाणी काय केलंय? लाईव्ह घेण्याऐवजी रेकॉर्डेड कोर्सला काय केलंय? प्राधान्य दिलेलं आहे. का? तर याच्यामध्ये सगळे घटक आपापल्या वेळेनुसार शिकू शकतात, म्हणून आपण हा रेकॉर्डेड कोर्स घेतलेला आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये विषय कोणकोणते असतील? बरेच जण विचारतात की सर मग या कोर्समध्ये कोणते विषय असतील? तर लक्षपूर्वक काय काय याच्यामध्ये कोणते विषय असतील? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे महा TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे 2 विषय याच्यामध्ये तुम्हाला शिकवले जातील. आता कोर्सचं स्वरूप कसं असेल किंवा बॅचमध्ये कसं शिकणार आपण? तर या ठिकाणी या 2 विषयाचं प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल? लेक्चर असेल. त्या लेक्चर नंतर तुम्हाला त्याच्या काय केल्या जातील? स्पेशल नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतर नोट्स नंतर पुन्हा प्रकरणानुसार तुमची त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा घेतली जाईल. प्रत्येक प्रकरणावरती तुमची काय केली जाईल? कोर्समध्ये ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल. ठीक आहे, मग तुमचं काय होईल बघा, एक तर तुमच्या इथं काय होतील? तुमचं बेसिक कव्हर होईल. प्रकरणानुसार लेक्चरमध्ये काय होईल? बेसिक संकल्पना क्लिअर होतील. नोट्समधून काय होईल? तुम्ही जे शिकला त्याची काय होईल? उजळणी होईल, म्हणजे त्याला रिव्हिजन होईल. आणि रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही जे शिकला, ज्याला रिवाईज केलं, ज्याची रिव्हिजन केली, त्याचा तुमचा सराव होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे? तर टेस्टची आवश्यकता आहे. मग ती टेस्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करतो? तुम्हाला ॲप्लिकेशनमध्येच देतो. कुठं देतो? ॲप्लिकेशनमध्येच. तुम्हाला लेक्चर पण ॲप्लिकेशनमध्ये भेटतील, नोट्स पण ॲप्लिकेशनमध्ये भेटतील आणि ऑनलाईन टेस्ट सुद्धा कुठे भेटेल? ॲप्लिकेशनमध्येच भेटेल. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय? लक्षात ठेवा, कोणतं नाव आहे? तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, मग आता हे 2 विषय बरेच जण विचारतात की सर हे 2 विषय परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत? तर हे किती मार्काला आहेत? परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? महा TET परीक्षेला हे 2 विषय किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग जर तुम्ही आपला कोर्स केला तर 60 पैकी तुम्हाला किती मार्क पडतील? तर तुम्हाला कमीत कमी 50 मार्क पडतील. म्हणजे तसे तर 50 पेक्षा जास्त पडतील, पण कमीत कमी किती पडतील? 50 तर 100% पडतील. याची आपण काय करतो? हमी देतो किंवा गॅरंटी देतो. गॅरंटी. ठीक आहे, मग बरेच जण विचारतात की सर हा कोर्स कोणासाठी आहे? म्हणजे पेपर 1 साठी आहे की पेपर 2 साठी आहे? तर लक्षात घ्या, ज्याला महा TET परीक्षा द्यायची ना त्या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. का प्रत्येकासाठी आहे? तर हे 2 विषय असे आहेत की जे तुमच्या पेपर 1ला पण आहेत आणि तुमच्या पेपर 2ला आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी. तुम्ही TETचा फॉर्म भरला की तुम्हाला हे 2 विषय परीक्षेमध्ये आले म्हणून समजायचं. ते काय आहेत? कंपल्सरी आहेत. त्याला कुठला ऑप्शन नाही, ते निवडता येत नाही. ते काय येतात? आपोआप येतात. कंपल्सरी येणारे हे 2 विषय आहेत. ठीक आहे, मग तुमचा पेपर 1 असो, पेपर 2 असो, तुमचं मराठी माध्यम असो, तुमचं हिंदी माध्यम असो किंवा इतर कुठले विषय, तुम्ही तुमचं समाजशास्त्र असो पेपर 2ला किंवा गणित विज्ञान असो, काहीही असो, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत? कंपल्सरी आहेत. म्हणजे 100% आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. म्हणून मी या 2 विषयांना काय म्हणतो?
की टीईटी परीक्षा पास करून देण्याची ही काय गुरुकिल्ली असणारे हे 2 विषय आहेत महत्त्वाचे की फॅक्टर आहेत की हे विषय करा आणि टीईटी पास होऊन जा अशी काय मन आहे किंवा असे लोक म्हणतात सगळे कुठल्याही अकॅडमीला फोन करा तुम्ही टीईटी पास होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय कोणते असं त्याला सांग म्हणायचं तो लगेच तुम्हाला सांगेन काय एक तर मानसशास्त्र आणि दुसरं काय आहे मराठी व्याकरण आहे ठीक आहे मग या ठिकाणी याची किंमत किती असेल मित्रांनो तर फक्त 1000 रुपये किंमत आहे किती किंमत आहे फक्त 1000 त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशल ऑफर आहे आपली आणि स्पेशल ऑफरनुसार फक्त ही किती रुपयाला तुम्हाला कोर्स भेटेल 499 रुपये अधिक ॲप्लिकेशनचे काही चार्जेस असतात ते 24 रुपये धरून तुम्हाला या ठिकाणी किती रुपये पेमेंट करावं लागतं 523 रुपये पेमेंट करावं लागतं किती रुपये 523 आपली फी किती आहे 499 आहे बाकीच्या सारखी 4,000 5,000 आपली फी नाही बाबा आपण काय करतो इथं क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देणारी माणसं आहे ठीक आहे आपल्याला पैशासाठी आपण करत नाही समाधान मिळावं आणि आपला एक उदरनिर्वाह चालावा एवढ्याच 2 गोष्टी आहेत ठीक आहे मग फक्त 499 रुपये फी आपण ठेवली त्याच्यामध्ये ॲप्लिकेशनचे 24 रुपये ॲड होतात असे तुम्हाला एकूण 523 रुपये त्या ठिकाणी पेमेंट करावं लागतं मग हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे तर पेमेंटसुद्धा तुम्हाला कुठं करायचं आहे ॲप्लिकेशनमध्ये करायचं आहे ॲप्लिकेशनचं नाव काय आहे NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे मग तुम्हाला व्हॉट्सॲपवरती काय जर तुम्ही जर या नंबरवर मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केली जाईल ॲप्लिकेशनची लिंक पाठवली जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये NG क्लासेस या नावाने ॲप्लिकेशन सर्च केलं तर सगळ्यात 1 नंबरला जे ॲप्लिकेशन येतं ना ते आपलं आहे टॉपला जे सगळ्यात वरती येतं ते आपलं NG क्लासेस नावाचं ॲप्लिकेशन आहे ठीक आहे पुढे जाऊया 17 नंबर अध्यापनाचे स्वरूप खालीलपैकी कसे असते काय विचारलंय की अध्यापनाचं जे काही स्वरूप आहे हे खालीलपैकी कसे असतं असं विचारलंय मग सुटसुटीत गुंतागुंतीचे केवळ तांत्रिक आणि यापैकी नाही तर अध्यापनाचं स्वरूप काय आहे गुंतागुंतीचं आहे मग बघा कशामुळे गुंतागुंतीचं आहे तर वर्गामधील वैयक्तिक भिन्नता आणि विविध घटकामुळे अध्यापन ही एक काय अत्यंत गुंतागुंतीची मानवी प्रक्रिया ठरते ठीक आहे आपल्या वर्गामधला प्रत्येक विद्यार्थी कसा असतो वैयक्तिक भिन्नतेवरती असतो ठीक आहे म्हणून ही काय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे पुढे बघा 18 नंबर अध्यापनातील प्रवृत्ती वाढण्यासाठी काय आवश्यकता आहे ठीक आहे आता बघा प्रवृत्ती या शब्दावर कळत नाही आपल्याला पण जर इथं मोटिवेशन पाहिलं आपण मोटिवेशन म्हणजे काय प्रेरणा मोटिवेशन म्हणजे काय प्रेरणा मग प्रेरणा वाढण्यासाठी काय आवश्यक असते शिक्षा केलं प्रेरणा वाढते का शिक्षा केलं भीती बसते ज्यादा गृहपाठ दिलं प्रेरणा वाढेल का नाही वाढणार एखाद्या विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढल्याने प्रेरणा वाढेल का नाही इथं हे उत्तर असं टायपिंग करून आलं मग प्रेरणा वाढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावं लागतील किंवा त्यांचं कौतुक करावं लागेल ठीक आहे म्हणजे कधी कधी आपल्याला मराठी शब्दावरून अंदाज येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश शब्दसुद्धा बघायचे आहेत कारण बऱ्याच वेळेस काय असतंय मराठी शब्दापेक्षा इंग्लिश शब्द आपल्याला सोपे जातात ठीक आहे काही शब्द असे ठीक आहे प्रत्येकच नाही पण काही शब्द ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 19 काय विचारलंय कृतीयुक्त अध्यापन कशावर भर देते कोणतं अध्यापन आहे बघा कृतीयुक्त अध्यापन आहे मग हे कशावर भर देईल पाठांतरावर देईल का नाही शिक्षकाच्या भाषणावर देईल का नाही शांततेवर देईल का नाही काय कृती करायची मग कृती करायची म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग लागेल कृती करण्यासाठी विद्यार्थ्याचा सहभाग लागेल मग कृतीयुक्त अध्यापन कशावर भर देते तर ते विद्यार्थ्याच्या सहभागावरती भर देते ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 20 अध्यापन प्रक्रियेत अध्यापन सूत्रे वापरण्याचा उद्देश काय आता बघा अध्यापन प्रक्रियेमध्ये जे काही वेगवेगळे अध्यापन सूत्र आहेत ते वापरण्याचा फायदा काय आहे तर मग ते वापरण्याची गरज काय किंवा उद्देश काय आहे तर अध्यापन सोपे आणि परिणामकारक करणे आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 21 ज्ञातकडून अज्ञाताकडे हे सूत्र कोणत्या अध्यापन पद्धतीत सर्वाधिक वापरले जाते आपण शिकलोत काय ज्ञातकडून अज्ञाताकडे हे सूत्र कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये सर्वाधिक वापरले जाते मग हे कशामध्ये वापरले जाते तर हे उद्गामी पद्धतीमध्ये वापरले जाते ठीक आहे मग उद्गामी पद्धतीमध्ये आपण काय करतो तर विद्यार्थ्याला आधी माहिती असलेले उदाहरणे देऊन मग न माहीत असलेल्या नियमाकडे आपण जातो त्यालाच काय म्हटलं जातं ज्ञाताकडून अज्ञाताकडे पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचं जे लेक्चर आहे ना याच्यामध्ये आपण अध्यापन सूत्रेच पाहणार आहोत तिथं तुमचे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून टाकू ठीक आहे उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये ठीक आहे पुढे बघा अध्यापनातील प्रतिमान कोणी मांडले काय अध्यापनातील प्रतिमान कोणी मांडलेले आहेत तर मग हे ब्रुश जॉईस आणि मार्शवेल यांनी मांडलेले आहे किंवा प्रश्न विचारू शकतात की अध्यापनातील प्रतिमानांचे वर्गीकरण करून मांडणी कोणी केलेली आहे तर ही कोणी केली प्रतिमानांचे वर्गीकरण करून मांडणी ब्रुश जॉईस आणि मार्शा वेल यांनी केलेली आहे ठीक आहे 23 नंबर अध्यापनाच्या प्रक्रियेत स्वयंशिक्षणाला महत्त्व देणारी पद्धती कोणती कशाला महत्त्व देणारी
स्वयंशिक्षणाला महत्त्व देणारी पद्धती कोणती आहे? मग ही कोणती पद्धती आहे? तर हा डाल्टन प्लॅन आहे. आता या ठिकाणी बघा प्रश्न विचारला जातो एक म्हणजे पोरांना फसवण्यासाठी कोणता, की अध्यापन प्रक्रियेत स्वयंशिक्षणाला महत्त्व देणारा डाल्टन प्लॅन ही पद्धती कोणी शोधून काढली? मग डाल्टन प्लॅन, आता आपल्याला काय वाटतं हे डाल्टन आहे नाव इथं, हे डाल्टन म्हटलं हा शास्त्रज्ञ कोण असणार आहे? कोणीतरी एखादा डाल्टनच असणार आहे. मग कोण असेल? जॉन डाल्टन असेल, नाही तर ते काही ऑप्शन देतील तुम्हाला, जॉन डाल्टन देतील, मॅन डाल्टन देतील, काही देतील, वुंट डाल्टन देतील किंवा अजून एखादा डाल्टन आणून देतील. मग लक्षात ठेवायचं डाल्टन हे काय आहे? शहराचं नाव आहे. त्या शहरामध्ये ही पद्धती विकसित झाली म्हणून त्याला काय म्हटलं जातं? डाल्टन प्लॅन म्हणतात. हे अमेरिकेतलं शहर आहे आणि ही विकसित कोणी केली? या डाल्टन प्लॅनचा जनक कोण आहे? तर तो आहे हेलन पार्खस्ट. मग लक्षात ठेवायचं हे प्रश्न आपले चुकू शकतात म्हणून मी तुम्हाला आधीच जागृत करण्याचं काम करतो. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 24, शिक्षकाचा अध्यापनावर परिणाम करणारा मानसिक घटक कोणता? काय विचारलंय? मानसिक घटक कोणता? आणि ऑप्शन काय दिलेत बघा. पहिलाच ऑप्शन दिलाय पगार. शिक्षकांच्या पगारावरती ना सगळ्या लोकांचा डोळा आहे. म्हणजे गावातले बी म्हणतात शिक्षकांना किती पगार आहे, काही कामं नाहीत, पगार किती आहे, पगार किती. वरचा जो अधिकारी वर्ग आहे का त्यांना बी वाटतं खाली शिक्षकांना काही कामं नाहीत पण पगार लई आहे. म्हणजे सगळ्या समाजाचा डोळा कुठे आहे? शिक्षकांच्या पगारावरती आहे. पण ते हे विसरतात की शिक्षक हा काय आहे? पुढच्या पिढीचा किंवा पुढची पिढी घडवणारा तो काय एक कणा आहे किंवा सगळ्यात मोठा आधार आहे किंवा ती पुढची पिढी निर्माण करणारा तो एक निर्माणकर्ता आहे. म्हणजे जसं बघा अर्जुनाला श्रीकृष्णाने दिशा दाखवली होती तेव्हा तो काय झाला? ते महाभारत जिंकला. तसंच पुढचं येणारं प्रत्येक बालक हे त्याच्या जीवनाचं महाभारत जिंकण्यासाठी, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असणार आहे? तर तो शिक्षक असतो. ठीक आहे, म्हणून शिक्षकांच्या या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. मग पगार, शिकण्याची वृत्ती व उत्साह, पात्रता आणि अनुभव. मग या ठिकाणी कोणता मानसिक घटक महत्त्वाचा असणार आहे? तर ते म्हणजे शिकवण्याची वृत्ती आणि त्या शिक्षकांचा उत्साह. म्हणजे आता एखादा शिक्षक आहे खूप टॅलेंटेड आहे, खूप डिग्री आहे, खूप नॉलेज आहे, पण त्याच्याकडे शिकवण्यासाठी उत्साहच नाही, शिकूच वाटत नाही त्याला विद्यार्थ्याला, तर तो शिकवणार आहे का? नाही शिकवणार. मग त्याच्याकडे तोडकं मोडकं अगदी मूलभूत कौशल्य जरी असले, बेसिक नॉलेज जरी असलं, एकदम मूलभूत संकल्पना, पण जर त्याच्याकडे उत्साह असला शिकवण्यासाठी तर तो काय करतो? चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना दिवसभर काय करतो? गुंतवून ठेवतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25, वर्गातील भौतिक सुविधांचा उदाहरणार्थ प्रकाश, हवा, अध्यापनावर काय परिणाम होतो? आता बघा कोणताही परिणाम होत नाही, विद्यार्थी हुशार होतात, शिक्षकाची बदली होते आणि शिकण्यात अडथळा निर्माण होतो. मग या भौतिक सुविधामुळे काय होतं? तर शिकण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणजे आता भौतिक सुविधा चांगल्या असतील तर शिक्षणामध्ये अडथळा होत नाही, पण भौतिक सुविधा जर खराब असतील मग प्रकाश ऊन वर्गामध्ये येत असेल किंवा भर भर वारं सुटल्या वर्गामध्ये, खिडक्या आदळत असतील तर त्याच्यामुळे काय होऊ शकतो? शिकण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, आता याचं उत्तर कसं द्यावं लागतं माहिती आहे तुम्हाला? अशा प्रश्नाचं आपल्याला जे पर्याय असतात ना, ह्या पर्यायामधलं आपल्याला जे सर्वात योग्य वाटेल ते आपल्याला उत्तर द्यावं लागतं. ठीक आहे, पर्यायामधलं सर्वात योग्य याचं उत्तर काय असं कन्सेप्ट नसतं. म्हणजे क्लिअर पाठ केला आपण की याचं हेच उत्तर येणार आहे. उद्या इथं जर हा पर्याय बदलला आणि त्यांनी दुसरा पर्याय टाकला तर तेही उत्तर असू शकतं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय आहे, आता ह्या जर चांगल्या भौतिक सुविधा असल्या तर शाळेची उपस्थिती पण वाढू शकते, विद्यार्थ्याचं शाळेमध्ये मन बी लागू शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं पर्याय काय दिलेत, तुम्हाला पर्यायामध्ये काय असतं बघा. तुम्ही वरती त्या सूचना वाचल्या का? बघा त्या बारकाईने आपण पेपरच्या आधी आपल्याला सूचना असतात वरती. आता आपण परीक्षेमध्ये कोणी वाचत नाही, पण जर कधी घरी आले किंवा तुमच्या हातात प्रश्नपत्रिका पडलं एकदा वाचून बघा. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं असतं? प्रत्येक प्रश्नाला किती पर्याय आहेत? 4 पर्याय आहेत. आणि त्या 4ही पैकी आपल्याला काय करायचं आहे? जे सर्वात योग्य असेल, काय सांगितलं असतं? जे सर्वात योग्य असेल ते उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. काय सर्वात योग्य? म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये 2 उत्तर सुद्धा असू शकतात, मग त्याच्यामध्ये बी बेस्ट कोणतं आहे त्या दोनामधले? ठीक आहे, ते तुम्हाला निवडायचं असतं. म्हणून तिथं त्यांनी सर्वात योग्य हा शब्द टाकलेला असतो. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 26 आहे, कृतीयुक्त अध्यापन कशावर भर देते? काय कृतीयुक्त अध्यापन कशावर भर देतं असं विचारलंय? पाठांतरावर, शिक्षकाच्या भाषणावर, विद्यार्थ्याच्या सहभागावर आणि शांततेवर. आपण घेतलेला प्रश्न आहे. मग याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर नजर चुकीने सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल, सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला. ठीक आहे,
धन्यवाद मित्रांनो.